नमस्कार, मी ज्ञानदा कदम माझा विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। रोज रात्री 8 वाजता माझा विशेष मधनं तुम्हाला जाणून घेता येतील थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या। तर आज बुलेटिन मध्ये काय विशेष, चला पाहूया। तर आज दिवसभरात कोणकोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधून घेतलं। बातमी क्रमांक 1, जात शुद्धीकरण आणि राजकारण। भाजप आणि काँग्रेसमध्ये आता शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरनं कसा वाद रंगलेला आहे याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। पुढची बातमी, फक्त वेज खाणार त्याला घर देणार। मुंबईतल्या एका घराच्या विक्रीवरनं शाकाहारी आणि मांसाहारीचा वाद नव्यानं कसा सुरू झालाय तीही बातमी आपल्याला बघायची आहे। बातमी क्रमांक 3, सर्वसामान्यांशी संबंधित ब्रँड मोठे पण स्वच्छतेचे दावे खोटे। KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड, सबवे, बर्गर किंग, डॉमिनोजवरती FDIची धाड पडल्यामुळे त्यांचं बिंग कसं फुटलंय हे या बातमीतनं बघणार आहोत। तर संसदेतल्या गोंधळात कुणी काय कमावलं ही आपली याची पुढची बातमी। संसदेचं अख्खं पावसाळी अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून कसं पाण्यात घातलं त्याचा आढावा घेणार आहोत। तर पुढची बातमी, बातमी क्रमांक 5, कुंभमेळ्याचं कंत्राट आणि संकट मोचकावरती संकट। कुंभमेळ्याच्या कंत्राटावरनं नवीन वाद कसा उपस्थित झालाय आणि या वादाच्या भोऱ्यात गिरीश महाजन का अडकलाय, या सगळ्या बातम्यांचा पुढच्या तासाभरात आपल्याला आढावा घ्यायचा आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात राजकीय बातमीनं। बातमी आहे उत्तराखंडच्या हल्द्वानी इथल्या एका वादाची। उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील रामलीला मैदानात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गेले होते आणि त्यांच्या माघारी शुद्धीकरण यज्ञानं राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। पण प्रश्न फक्त खरगेंच्या विरोधाचा आहे की धर्माच्या आडून जातीय अस्मितेचं राजकारण सुरू झालेलं आहे। तर या मुद्द्यावरनं रंगलेल्या राजकारणाचा आपण थोडक्यात आढावा घेतलाय। झालं नेमकं काय, तर उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील रामलीला मैदानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या 8 ऑगस्टच्या विजय शंखनाद रॅलीनंतर झालेल्या शुद्धीकरण यज्ञानं आता केवळ राजकीय वाद निर्माण केलेला नाही, त्या वादाला जातीय अस्मितेच्या राजकारणाची किनार मिळाली आहे। खरगे यांच्या कार्यक्रमानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाचं शुद्धीकरण केलं। खरगे हे हिंदू आणि सनातन विरोधी असल्याचा आरोप करत रामलीलाच्या मैदानावरती होते, त्या ठिकाणी अशा व्यक्तीच्या उपस्थितीनंतर शुद्धीकरण आवश्यक असल्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं। यहाँ पर एक राजनीतिक कार्यक्रम हुआ जिसमें मंच से ऐसे नारे लगाए गए जो यहाँ नहीं लगाने चाहिए थे, क्योंकि ये एक हिंदू मानवताओं को देखते हुए ये मंच बनाया गया है। ऐसे व्यक्ति को यहाँ पे बुलाना, मंच पे स्थान देना, इससे हिंदू आस्था को ठेस पहुँचती है, इस स्थान की पवित्रता भंग होती है। आणि याच मुद्द्यावरनं काँग्रेसनं भाजपला टार्गेट केलं। ही मानसिकता केवळ राजकीय विरोधाची नाही, तर मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधित्वालाच लक्ष्य करणारी आहे, असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेत बोलताना केला। मल्लिकार्जुन खरगे हे केवळ काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत, तर सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा एक चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं। तर दुसरीकडे भाजपनं या घटनेपासून अंतर राखलंय। राज्यसभेतल्या चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवरती निशाणा साधल्यानंतर केंद्रीय मंत्री JP नड्डांनी या प्रकाराचा निषेध करत असल्याचं सांगत चौकशी करणार असल्याचंही स्पष्ट केलंय। मैं हल्द्वानी में पब्लिक स्पीच में रामलीला मैदान में रामलीला स्टेज पे भाषण किया। मेरे स्पीच होने के बाद कल वो लोग बीजेपी के लोग सब मिलके हवन करके उस स्टेज का शुद्धिकरण करने का काम किया। मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं। मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ, लेकिन तुम मुझे अनटचेबिलिटी का ये करके शुद्धिकरण करके अपमान करते हो। BJP does not subscribe to such activities. Number 1. Number 2, ये हम सब के लिए खेद का विषय है, देश के लिए भी खेद का विषय है। हम इसकी तहकीकात भी करेंगे, लेकिन उसके बाद खरगे साहब कहे कि तुम ऐसा करते हो, तुम ऐसा करते हो, यह उचित नहीं है। आणि काँग्रेस नेत्यांनी तर या मुद्द्यावरनं भाजपला धारेवर धरत राजकारणाची पातळी खालवली जात असल्याचा आरोप केला। प्रियंका गांधींनी तर पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी थेट मागणी केली आहे। ये जो मानसिकता है उसका प्रदर्शन है कि बीजेपी की विचारधारा क्या है, आरएसएस की विचारधारा क्या है। प्रधानमंत्री जी को इसका खंडन करना चाहिए
और माफ़ी मांगनी चाहिए। राजनीति में इस स्तर पे उतरना बहुत खराब चीज़ है कि अगर खरगे जी मान लो दलित हैं और उन्होंने किसी सभा को संबोधित किया तो शुद्धिकरण की जो उत्तराखंड में है ये कौन सी बात है? इससे ज़्यादा कोई जो है गिरी हुई बात हो नहीं सकती। तर एकीकडे संविधानाचे गोडवे गायचे, लोकशाही, समानता आणि सामाजिक न्यायाच्या घोषणा द्यायच्या, पण निवडणूक जवळ आली की राजकारण पुन्हा धर्म आणि जातीभोवतीच का फिरतं. मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानीमधल्या सभेनंतर झालेल्या कथित शुद्धीकरणाच्या घटनेनंतर हाच प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आणलाय. 8 ऑगस्ट उत्तराखंडमध्ये खरगेंची सभा. 11 ऑगस्ट हिंदू संघटनांकडून शुद्धीकरण. 13 ऑगस्ट राज्यसभेत काँग्रेसकडून दलित अपमानाचा मुद्दा. हा केवळ एका घटनेचा निषेध आहे की पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलित मतांचं राजकीय ध्रुवीकरण करण्याची रणनीती. खरगेंच्या सभेनंतर झालेल्या शुद्धीकरणानं राजकीय वादाला जातीय रंग दिला. काँग्रेसनं हा मुद्दा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी संसदेत आक्रमकपणे मांडला आणि याचं टायमिंग आता राजकीय चर्चेचा विषय बनलाय. कारण पुढचं वर्ष विधानसभा निवडणुकांचे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर यासह 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यातल्या पंजाबमध्ये 32%, तर उत्तर प्रदेशात 22 आणि उत्तराखंडमध्ये 19 दलित मतदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या राज्यांपैकी एकाही राज्यात सध्या काँग्रेसचं सरकार नाही. त्यामुळे काँग्रेस पुढे भाजप विरोधात नवी आघाडी उभं करण्याचं आव्हान आहे आणि यासाठीच्या आघाडीत दलित मतदार हा निर्णायक घटक ठरू शकतो. यामुळे आता उत्तराखंडमधील जातीच्या वादामुळे दलित फॅक्टर चर्चेत आलाय. कारण 2022च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 48% दलित मतदार काँग्रेसच्या बाजूने होता, तर भाजप दुसऱ्या आणि बहुजन समाज पक्ष तिसऱ्या स्थानी राहिला. उत्तर भारताच्या राजकारणात जात हा निवडणुकीचा एक महत्त्वाचा घटक राहिलाय. तरी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की दलित मतदार हा कोणत्याही एका पक्षाशी कायमस्वरूपी बांधील नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीतही दलित मतांचं विभाजन दिसून आलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 36% मतदारांचा पाठिंबा राहिलाय, तर यूपीए अर्थात आत्ताच्या इंडिया आघाडीला 32% दलितांनी मतदान केलं. म्हणजेच दलित मतदार एकसंधपणे कुणाच्याही मागे उभा राहत नाही. मग प्रश्न असा आहे की जर मतदाराचं अंतिम मतदान जर जातीवरच ठरत नसेल तर राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीत जातीय नॅरेटिव्ह इतका आक्रमकपणे का उभं करतात? काँग्रेससाठी तर दलित मतदार हा पारंपरिक सामाजिक आधाराचा महत्त्वाचा भाग राहिला. सर्व राज्यामध्ये दलितांचे किंवा SC STची जी वोट बँक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांची संख्या देखील ही अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे काँग्रेस हे नक्कीच करेल आणि त्या दृष्टीनं काँग्रेसनं आज दाखवून दिले एकूण भूमिका जी घेतली आहे खरगेंनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्याविरोधात झालेल्या प्रकारावरून ती आपल्याला ट्रेलर म्हणावी लागेल. पिक्चर येणाऱ्या काळात कदाचित आपल्याला देशभरामध्ये दिसू शकतो. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून संविधान बचाव यात्रेपर्यंत हातात संविधानाची प्रत घेऊन केलेली राजकीय मोहीम या सगळ्यातून काँग्रेसनं दलित समाजाशी पुन्हा राजकीय संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे खरगे यांच्या प्रकरणात दलित अपमान हा मुद्दा अधोरेखित करणं काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर संविधान, समानता आणि सामाजिक न्यायाच्या गप्पा सगळेच मारतात, पण निवडणुकीच्या मैदानामध्ये राजकारण पुन्हा धर्म आणि जातीभोवतीच का फिरतं? खरगेंच्या सभेनंतरचं कथित शुद्धीकरण याचाच आरसा ठरतंय का? काँग्रेसने याला दलित अपमानाचा मुद्दा बनवलाय. भाजपनं या सगळ्या कृत्यापासून सुरक्षित अंतर राखलंय. पण पुढच्या वर्षी 7 राज्यांच्या निवडणुका असताना दलित मतांच्या राजकारणासाठी हा मुद्दा तापट ठेवण्याची रणनीती आहे का? शेवटी सवाल एकच आहे, लोकशाहीत जात संपणार कधी? की प्रत्येक निवडणुकीत ती नव्यानं जिवंत केली जाणार? सकाळी उठल्यावरती घरामध्ये दूध नाहीये, काय करायचं? ऑनलाईन मागवूया. फ्रीजमधली भाजी संपली आहे, कडधान्य सुद्धा नाहीये, लगेचच ब्लिंकिटवरनं ऑर्डर करूया. घरी अचानक पार्टी ठरली, डॉमिनोजमधनं पिझ्झा मागवूया. मित्रमैत्रिणींसोबत मस्त वेळ घालवायचा आहे, KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड, सबवे, बर्गर किंग हे सगळं आहे ना? हे चित्र सध्या अगदी घरघरकी कहाणी बनून गेलंय.
आज आपल्या रोजच्या आयुष्यात हे सगळे ब्रँड्स इतके सहज मिसळले आहेत की भूक लागली की स्वयंपाकघरात जाण्यापेक्षा मोबाईल हातात घेणं सोपं वाटू लागलंय. जनरली ऑर्डर करताना एक गोष्ट नक्की तपासली जाते की किंमत किती आहे, काही ऑफर आहे का, डिलिव्हरी किती वेळात मिळणार आहे. पण हा प्रश्न किती जणांच्या मनात येतो की आपण जे मागवतोय, ज्या ठिकाणावरनं मागवतोय, तिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते का. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्राच्या FDAनं नामांकित फूड ब्रँड्स विरोधात धडक मोहीम सुरू केली. आणि कारवाईमध्ये समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत. 11 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मोहिमेमध्ये डॉमिनोज, KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड्स, सबवे आणि बर्गर किंग यासारख्या ब्रँडच्या एकूण 104 आस्थापनांची तपासणी झाली आहे. यापैकी 2 आस्थापनांचं कामकाज तातडीनं रद्द करण्याच्या सूचना दिल्या गेल्या, तर 95 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावल्या गेल्यात आणि 5 अन्न व्यवसायांचे परवाने तात्काळ निलंबित झालेत. पण या कारवाईत सर्वाधिक चर्चा झाली ती डॉमिनोज पिझ्झाची. FDAच्या कारवाईनंतर आज दिवसभर डॉमिनोजचं नाव चर्चेत राहिलं. तर तडाखेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्य FDAचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला वेगवेगळ्या कार्यालयांच्या कॅन्टीनवरती धाडी टाकल्या. त्यानंतर 11 तारखेपासून त्यांचा मोर्चा नामांकित फूड ब्रँड्सकडे वळला. त्यामध्ये डॉमिनोज पिझ्झा, KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स, मॉन्जिनीज, ब्लिंकिट यासारख्या बड्या ब्रँडचा समावेश होता. या कंपन्यांशी संबंधित फूड कोर्ट्स, आस्थापनं यांचा FDAकडनं तपास झाला. ब्लिंकिटच्या मुंबईतल्या गोदामावरील 2 दिवसांपूर्वीची कारवाई चांगलीच गाजली होती आणि त्यानंतर आता डॉमिनोजवरील कारवाईनं सर्वांचेच डोळे विस्फारून गेले. या कारवाईत डॉमिनोजच्या 4 शाखांचे परवानेच थेट निलंबित झाले. तर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं नामांकित फूड ब्रँड्स विरोधात धडाकेबाज मोहीम कशी हाती घेतली ते आपण नुकतंच पाहिलं. यातली सगळ्यात मोठी कारवाई डॉमिनोज या पिझ्झाच्या चेनवरची ठरली. त्यामध्ये कंपनीच्या 4 शाखांचे परवाने निलंबित झाले. डॉमिनोज पिझ्झा हे जवळपास प्रत्येकाला माहीत असलेलं आणि प्रत्येकाच्या घरातलं नाव. याच डॉमिनोजवरून आपण बिनधास्त पिझ्झा ऑर्डर करत असतो. आता मात्र ही ऑर्डर करताना विचार करण्याची गरज आहे. याचं कारण अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAनं अस्वच्छतेच्या कारणानं डॉमिनोजच्या मुंबईसह महाराष्ट्रातील 4 शाखांचे परवाने निलंबित केले. यामध्ये मुंबईतील विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपरच्या सुप्रसिद्ध RCT मॉलमधील आउटलेटचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कराडच्या शाखेचाही समावेश आहे. त्यातील घाटकोपरच्या शाखेत तर कीटक देखील होते. जगप्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजवर देखील आता महाराष्ट्र FDAने जी आहे ती कारवाई केलेली आहे. त्यामध्ये सॅनिटायझेशनचा विषय होता, त्याचबरोबर कीटकांचा या ठिकाणी प्रादुर्भाव आढळून आला. अन्नपदार्थाच्या साठवणुकीसाठी असलेले जी मापकं आहेत ती या ठिकाणी पाळली गेलेली नाहीत आणि त्याचबरोबर अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या साहित्यांचे जे सर्टिफिकेशन आवश्यक असतं ते देखील या ठिकाणी त्यांना आढळून आलेलं नाही. आणि फूड ॲनालिस्टबाबत जी वैयक्तिक स्वच्छता, वेगवेगळ्या तपासण्या आणि लसीकरणाची गरज असते ते देखील या ठिकाणी त्यांना आढळून आलेलं नव्हतं. विलेपार्लेच्या शाखेमध्ये कर्मचाऱ्यांचं सॅनिटेशनच पाळलं जात नव्हतं असं विदारक सत्य बाहेर आलंय. हे चेन रेस्टॉरंट्स आहेत ज्याची मोठी साखळी राज्यभर आहे. अशा रेस्टॉरंट्सवर आता FDA कारवाई करताना पाहायला मिळते. त्या ठिकाणी सुद्धा तपासणी FDA कडनं केली जाते. तर ज्यामध्ये FDAने माहिती दिली आहे, यामध्ये पेस्ट कंट्रोल व हायजेनिक फॅसिलिटीज बाबत यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यासोबतच इथे किचनमध्ये बॅकडोअर असेल, फ्लोअर असेल, त्यासोबत चिलिंग रूम असेल, यामध्ये आवश्यक दुरुस्ती केलेली नव्हती. फूड प्रिपरेशन, त्यासोबतच इक्विपमेंट सॅनिटायझेशन व कर्मचाऱ्यांची आवश्यक हँड वॉशिंग आणि हायजीन फॅसिलिटी ही इथे उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे अस्वच्छता, त्यासोबतच जे इतर नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात नव्हतं. डॉमिनोजसारखे ब्रँड परदेशी आहेत. त्या देशातले FDA संबंधीचे स्वच्छता नियम कडक असतात. तिथे या कंपन्या नियम पाळतात. पण भारतात मात्र या कंपन्या स्वच्छतेकडे सपशेल कानाडोळा करतायत असाच प्रश्न या कारवाईतून निर्माण होतो. अशी अस्वच्छता लाखो ग्राहकांचं आरोग्य धोक्यात आणणारी ठरली आहे. वेदांत नेपसह प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. तर या सगळ्या फूड चेन्सवरती आणि आस्थापनांवरती खाद्यान्न सुरक्षा मानकांच्या अंतर्गत कारवाई झाली आहे. ही मानकं स्वच्छतेशी निगडीत आहेत. फूड कोर्टमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ॲप्रन आणि हेअर कॅप घालणं अनिवार्य आहे. त्यांनी कच्चं मांस किंवा टाकाऊ पदार्थांना हात लावल्यावर
प्रत्येक वेळी साबणानं हात धुणं बंधनकारक आहे. नखं कापलेली असावीत, तसंच काम करताना हातात घड्याळ किंवा अंगठी वापरता येत नाही. यासोबतच जंक फूड अशी नोंद असलेल्या अन्नपदार्थातील घटकांची मर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या घटकांचं प्रमाण ठरवून देण्यात आलंय. त्यात घन पदार्थ एकूण फॅटच्या अधिकाधिक 4.2%, साखर अधिकाधिक 3% आणि मीठ अधिकाधिक 0.62% ठेवणं बंधनकारक आहे. तर आपण रोजच्या धावपळीमध्ये बाहेरचं खाणं मागवतो, कधी वेळ नसतो म्हणून, कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून, तर कधी फक्त मूड झाला म्हणून. आणि मोबाईलवरती एखाद्या मोठ्या ब्रँडचं नाव दिसलं की मनात एक विश्वास डेफिनेटली असतो की ब्रँड एवढा मोठा आहे म्हणजे सगळं काही व्यवस्थित असेल. पण एफडीएच्या कारवाईनंतर कदाचित हा विश्वास आता क्रॉस चेक किंवा डबल चेक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे खाद्यपदार्थ ऑर्डर करताना किती डिस्काउंट आहे, काय ऑफर आहे, हे चेक करण्याआधी हे खाणं सुरक्षित आणि स्वच्छ असेल की नाही हा प्रश्न मनामध्ये नक्की येऊया. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज अखेर अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. 20 जुलैला सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं येणार होती, पण ती येऊ शकली नाहीत. कारण तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 3 आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात फक्त आणि फक्त गोंधळच पाहायला मिळाला. आणि आज अधिवेशनाची सांगता ज्या पद्धतीनं झाली त्यावरनं पुन्हा एकदा संसदेतला गोंधळ विरुद्ध संसदेचं कामकाज हा प्रश्न ऐरणीवरती आलाय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज अवघ्या 4 मिनिटात गुंडाळलं गेलं, तर राज्यसभेचं कामकाज सुद्धा जेमतेम तासभर चाललं. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. वंदे मातरम गीतानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं. पण संसद भवनाच्या बाहेर मात्र विरोधकांचा सरकार विरोधातला आक्रमक पवित्रा आजही कायम राहिला. प्रश्न एवढाच आहे, संसद चालवण्यासाठी सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असताना जनतेच्या पैशातनं चालणाऱ्या संसदेतला इतका वेळ वाया जाण्याला नेमकं जबाबदार कोण आहे? तर सरकारला धारेवर धरणाऱ्या काँग्रेसनं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, दान चोरी यासारख्या एकाही विषयावर एकही कमेंट केलेली नव्हती. मात्र दुसऱ्या दिवसापासून काँग्रेसनं आधी विद्यार्थ्यांचा मुद्दा हाती घेतला, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थी आंदोलनाचा दबाव आणि त्याला मिळणारा राजकीय पाठिंबा, त्यातूनच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राहुल गांधींनी आपला मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळवला. विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत संसदेच्या आत आणि संसदेच्या बाहेर दोन्हीकडे आक्रमकपणे आंदोलनं छेडली. समाजवादी पक्षानं राम मंदिर दान चोरीवरनं आपल्या विरोधाची धार कायम ठेवली. अमित शहा काही सभागृहात आले नाहीत आणि विरोधकांनी आपला गोंधळ कमी केला नाही. त्यातच हे अधिवेशन वाहून गेलं. परिणाम काय झाला तर लोकसभेत या अधिवेशनात एकूण 114 तासांचं कामकाज अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात झालं फक्त 17 तास 30 मिनिटांचं कामकाज. म्हणजे तब्बल 96 तास 30 मिनिटं कामकाज वाया गेलं, ते होऊ शकलं नाही. राज्यसभेची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. तिथे सुद्धा अपेक्षित 114 तासांपैकी, कामकाजाच्या 114 तासांपैकी प्रत्यक्षात फक्त 37 तास 24 मिनिटं इतकंच कामकाज पार पडलं. म्हणजे 76 तास 36 मिनिटं वाया गेली. आणि जे काही कामकाज झालं ते पूर्ण वेळ गोंधळातच पार पडलं. त्यातही 12 नवी विधेयकं मांडली गेली, त्यापैकी 11 विधेयकं दोनही सभागृहात मंजूर झाली. मग प्रश्न असा आहे की हा गोंधळ करून, संसदेचं कामकाज बंद पाडून, चर्चेची कोंडी कायम ठेवत विरोधकांनी साधलं काय? तर त्याचं उत्तर स्वतः राहुल गांधींनीच दिलंय. अमित शाह, सो कॉल्ड, क्या कहते थे उसको पहले, चाणक्य, और क्या कहते थे, सरदार पटेल, पाक, where has he disappeared? वो भाग गया. वो 20 दिन के लिए पार्लियामेंट हाउस में नहीं घुस पाया वो. Why? Because for the first time they are feeling India's expression. तर 18 दिवसांचं पावसाळी अधिवेशन, त्यात फक्त आणि फक्त राजकीय गदारोळ आणि गोंधळ. आकडेवारीतनं सांगायचं म्हटलं तर फक्त 15% कामकाज झालं.
बरं, चर्चेत असलेले मुद्दे महत्त्वाचे होतेच, पण त्याच सोबत संसदेत आणखी काही विषयांवरती चर्चा झाली असती तर देशाचं नक्कीच भलं झालं असतं. जसं की संसदीय समितीच्याच अहवालानुसार देशात 12वी नंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा झपाट्यानं वाढतोय. ही चिंतेची बाब आहे आणि हे फक्त एक उदाहरण झालं. याशिवाय महिला सुरक्षा, रोजगार आणि शिक्षणासह अनेक मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकली असती तर त्याचा थेट फायदा देशाला आणि देशातल्या जनतेलाच झाला असता. नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणारा कुंभमेळा सातत्यानं वादाच्या विळख्यात आहे. सुरुवातीला कुंभमेळ्यासाठीच्या वृक्षतोडीचा मुद्दा गाजला. त्यानंतर या कुंभमेळ्यासाठीच्या विकास कामांमुळे नाशिकमध्ये जागोजागी खराब झालेल्या रस्त्यांचा विषय गाजला. खराब रस्ते, त्यामुळे पडलेले खड्डे आणि खड्ड्यांमुळे झालेले अपघाती मृत्यू हा विषय अजून ताजा आहेच. आणि तसं असताना आता कुंभमेळ्यातला एक घोटाळा उजेडात आलाय. कुंभमेळ्यातल्या वेगवेगळ्या कामांची बनावट वर्क ऑर्डर काढून हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. यातील आरोपींचा जवळपास 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा डाव होता. पण सुदैवानं हा घोटाळा वेळीच उघडकीस आला आणि आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हे भाजप नेते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या विषयात उलटसुलट चर्चा रंगू लागलाय. गिरीश महाजनांनी मात्र आरोपींसोबत आपला कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. तर नाशिकमध्ये पुढच्या वर्षी पार पडणारा कुंभमेळा सातत्यानं वादाच्या विळख्यात सापडलाय. सुरुवातीला कुंभमेळ्यासाठीचा वृक्षतोडीचा मुद्दा गाजला आणि मग विकास कामांमुळे जागोजागी खराब झालेल्या रस्त्यांचाही मुद्दा गाजला. हा घोटाळा जो आहे, ज्याची सध्या मोठी चर्चा रंगतेय, तो कुंभमेळ्याशी संबंधित कामांच्या बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळा आहे. त्यामध्ये तनय महाजन याला पोलिसांनी अटक केली आहे. तनय महाजननं कुंभमेळ्याच्या 500 कोटी रुपयांच्या कामाच्या बनावट वर्क ऑर्डर काढल्या. त्यात त्यानं नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीचा वापर केला. कुंभमेळ्याच्या काळात पोलीस दलाला जेवण, पाणी यासह विविध वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कामांचा यात समावेश होता. मूळ वर्क ऑर्डर कॉपी पेस्ट करून बनावट वर्क ऑर्डर त्यानं अन्य आरोपींच्या मदतीनं दिली. त्यात काही कंत्राटदारांकडनं जवळपास 3.5 कोटी रुपये त्यांनी उकळलेले सुद्धा होते. आणि हा घोटाळा उजेडात आणला तो स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीच. 2 दिवसांपूर्वी त्यांनी जळगावमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि बनावट वर्क ऑर्डर काढल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी जळगाव आणि जामनेर परिसरातनं तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या दोघांना अटक केली. आता यातला महत्त्वाचा भाग असा आहे की मुख्य आरोपी तनय महाजन हा गिरीश महाजन यांचा चुलत भाऊ आहे. पण तोच या घोटाळ्यामध्ये असल्यानं आता गिरीश महाजन विरोधकांच्या टार्गेटवरती आले. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकट मोचक मानले जातात. पण आता या घोटाळ्याच्या आरोपांमुळे तेच संकटात सापडलेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्क ऑर्डरच्या संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच CPंनाही सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री मोदीच्या कारणाने सर्वात मीटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती, अशा विषय घडलेला आहे. अजून एक जण त्यातला जो मुख्य आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत. त्यांचा शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी केलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि CP साहेब स्वतः लक्ष घालतायत. तर कुंभमेळा आणि वाद हे जणू आता एक समीकरणच बनलंय का, असा प्रश्न निर्माण झालाय. याच कुंभमेळ्याच्या विकास कामांनी नाशिकमधल्या अनेक रस्त्यांना खड्डे पाडले. त्या खड्ड्यानं 6 जणांचा जीवही घेतला. त्यामुळे खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी आज आदित्य ठाकरे नाशिकमध्ये पोहोचले. त्यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यांची पाहणी सुद्धा. या पाहणी दौऱ्यावरती आदित्य ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. हे रस्ते आम्हाला वाटायचे नाशिकमध्ये चांगले आहेत, जे डांबरी रस्ते होते, 2 लेन असतील पण चांगले रस्ते होते, तेही खराब झालेले आहेत. आज अंबड MIDC असेल किंवा इतर सगळे जे काही लिंक रोड वगैरे आम्ही आलो, आज परिस्थिती हीच आहे. सगळ्या नाशिककरांना मला हे विचारायचं आहे की रस्त्याची कामं सुरू झाल्यापासून मी सगळीकडे जिथे जिथे थांबत होतो, कोण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, कोणी तिथे आजूबाजूचे दुकानदार असतील, कोणी रहिवासी असेल, कोणी विद्यार्थी असतील, हे येऊन मला सांगत होते की आधीचे रस्ते साहेब चांगले होते. 5-6 महिने आम्ही जो काही पाहतोय, धुमाकूळ घातलाय कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे, एवढा भयानक प्रकार चालू आहे.
आणि या बातम्यांसोबत आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेट होणार आहे. तोपर्यंत नमस्कार.